नाही पहा या महिला सगळ्या सोडेल महिलांमध्ये या महिला 3 तास झाले कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे आणि 11:30 वाजेपर्यंत जवळपास 18.5% मतदान झालेलं आहे आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं तर तणावाचं वातावरण निर्माण झालं। उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण काही मतदान केंद्रावरती जे आहे ते निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि या ठिकाणी आपण सध्या पाहिलं तर हा बैल बाजार रोडचा परिसर आहे, त्याचबरोबर एसजी विद्यालयाच्या परिसरामध्ये देखील जे आहे तर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडालेली होती आणि या ठिकाणी बैल बाजार परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी स्वतः DYSP अमोल भारती सुद्धा आहे। सर काय सांगाल, आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि कसा बंदोबस्त पोलिसांच्या वतीने लावण्यात आलेला आहे? आमच्यातर्फे मी एक DYSP, 2 सिनियर PI, त्यानंतर 25 अधिकारी, 275 पोलीस कर्मचारी आणि 125 होमगार्ड्स असा एवढा जवळजवळ 450 पेक्षा जास्त मनुष्यबळाचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 7 सेक्टर्स करण्यात आलेले आहेत। आपल्याकडे एकूण 69 बूथ आणि 42 बिल्डिंग आहेत, त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। तर आपण पाहिलं तर एसजी विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती उमेदवार आणि प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाली। या ठिकाणी बैल बाजार परिसरामध्ये देखील काही काळ तणावाचं वातावरण निर्माण, कसं परिस्थिती पाहता या सगळं? आता हा बैल बाजार परिसर आहे, मी स्वतःच इथं उपस्थित आहे। किरकोळ घटना होती, एकमेकांमध्ये 2 उमेदवारांमध्ये बोलाबोली झाली होती, परंतु पोलीस तिथं उपस्थित असल्यामुळे पुढील कोणतीही घटना घडलेली नाही। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ऑलरेडी आपण चांगले अधिकारी आणि कर्मचारी दिलेले आहेत। तर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असताना अशा पद्धतीने कोणी जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन त्यावरती काय करणार? याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 2 ठिकाणी मोबाईलने शूटिंग करताना केसेस आढळलेले आहेत। दोन्हीमध्ये पण मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशनला चालू आहे। ज्यांनी मोबाईलचं शूटिंग 100 मीटरच्या आतमध्ये जे मोबाईलचा वापर करत आहेत अशा 2 केसेस आढळल्या, त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करत आहे आणि विनाकारण जर कुठं तणावाचा प्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। आज नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे होते DYSP अमोल भारती आणि या संपूर्ण बैल बाजार परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कडक कारवाई पोलिसांच्या वतीने करण्यात येईल, अशाच प्रकारचे काहीतर इशारा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।